लाखीपुरी कोकणाला संस्थान आहे, खूप गाजलेलं संस्थान आहे। लाखपुरी ते कोकोर्डा हे जवळजवळ 40 ते 45 किलोमीटरचं अंतर आहे आणि कोकोर्ड्याची महादेवपुरी देवस्थानची कावडमध्ये जवळजवळ 500 ते 600 मुलं आहेत आणि ते सुद्धा पायदळ जाणं हे भोले बाबावरची भक्ती सांगते की नाही आपल्याला अनवाणी पायानं तिथे जायचं आहे। हिंदू संस्कृती का टिकून आहे? कारण आपलं या देवदेवतांवर प्रेम आहे आणि आपण ते संस्कृती पाळतो, म्हणून हिंदू समाजात सणवार यांना महत्त्व आहे। यावेळा शेवटला श्रावण सोमवार आणि बैलांचा पोळा असा दोन्ही योग एका वेळेस आले, सुवर्ण योग म्हणता येईल त्याला। हे पहा आता आपण, आणि ही म्हणजे पहिली कावड आहे आम्हाला रस्त्यात भेटली जेव्हा आम्ही दर्यापूर ते लाखपूर याला गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनलवर प्रक्षेपण करत होतो, तेव्हा हे पहिली कावड भेटली, म्हणून याचा एक स्पेशल एपिसोड आपण इथे बनवत आहोत। जे भोले बाबा म्हटलं प्रामुख्याने त्यामध्ये येतात बारीक नसतं, हा ठेका धरून ठेवायला लावतो, असं हे महादेवाचं एक ठपलं वाद्य आहे आणि हा उत्साह पहा। आता जवळजवळ कारण लाखपूरमध्ये जवळजवळ सकाळी 4 वाजेपर्यंत गर्दी आहे। रस्त्यात कावड कोकणाचे महादेवपुरी देवस्थानचं आपण सरपंच आहेत राजूभाऊ चव्हाण, प्रामुख्याने हे चांगल्या त्यांच्या काळात कबड्डी गुंड होते माझे मित्र आहेत, सुद्धा नाचण्याच्या महादेवपुरी महाराजांच्या घोषणा नाचणं मोठे मोठे मुलं सुद्धा आहेत या कार्यक्रमात। असं नाही यंग मुलं तर राहतातच, पण त्यांचा 13-14 वर्षापासून तर 55 वर्षापर्यंतचा जो ज्यांचे भोलेबाबाची भक्त आहे ते प्रामुख्याने यामध्ये राहतात। कोकोर्डा हे तुम्ही कावड किती वर्षापासून काढून आले? 3 वर्षापासून। असं कावड काढल्यानंतर काय समाधान होतं तुम्हाला? म्हणजे काय वाटते? तुम्ही गावाचे सरपंच आहे का उपसरपंच आहे? तुम्हाला मी कबड्डी खेळताना पाहिलेलं आहे। आता हे किती वर्ष तुम्हाला चालू ठेवायचे? बरेपर्यंत हे होते राजूभाऊ आणि हे सर्व कोकणातील मंदिर पहिली आपण सध्याचे प्रक्षेपण करू हे पहिली कावड यात्रा आहे। हे सर्व मूर्ती आहे या हे सर्व गाव तुमची गाव पहिल्यांदा वापस मध्ये चालली म्हणजे 25 किलोमीटर बिना पायाचं म्हणजे साधी गोष्ट नाही। भाव काय पायाची अवस्था झाली 25 किलोमीटर 40 किलोमीटर जावं लागते राजू। अशी परिस्थिती आहे कोकोर्ड्याची, सर्वात लांब हे कोकोर्डाच आहे। अकोला जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका। आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल गन्ना काफन्ना दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पटेल सागरे।